सातारा जिल्ह्यातील फलटण पंचायत समितीत प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात। कारण फलटण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो। पण या पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीत इतका मोठा ट्विस्ट आला की संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। प्रचंड चर्चा, वाटाघाटी, गुप्त बैठका आणि अचानक राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर निवडून आलेल्या शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची पक्षांतरानंतर भाजपच्या पाठिंब्याने सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। तर शिवसेनेचे अमोल सस्ते उपसभापती झालेत। निवडीनंतर लगेचच शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आणि भाजपाने मित्र पक्षांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा रंगली। राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी दावा केला की शिवांजली राष्ट्रवादीच्या सभापती आहेत, कारण त्या घड्याळ चिन्हावर निवडून आल्या। तर भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की त्या आपल्याच सभापती आहेत। रामराजे नाईक निंबाळकर गटाने सभापती सोडून उपसभापती पद घेतलं, ज्यामुळे दोन्ही निंबाळकर गटात सेटलमेंट झाल्याचं आता बोललं जाते। तेव्हा आता फलटणमध्ये नेमकं काय घडतंय? खरंच पंचायत समितीत रामराजे आणि रणजितसिंह निंबाळकरांचा गट एकत्र सत्तेत आहे का? सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। फलटण पंचायत समितीच्या सभापती निवडीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्यात। निवड बिनविरोध झाली, पण त्यामागे अनेक गुप्त डावपेच आणि समझोते होते। ओबीसी महिला प्रवर्गातील साखरवाडी गणातील शिवांजली भोसले या खरं तर राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर निवडून आल्या होत्या, पण निवड प्रक्रियेत भाजपने त्यांना पाठिंबा दिला आणि सभापती पद मिळवलं। निवडीनंतर लगेचच विक्रमसिंह भोसले म्हणजे शिवांजली यांचे वडील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला। यानंतर भाजपाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया समोर आली। ते म्हणाले की शिवांजली आता आपल्याच सभापती आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांनी शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्याच सभापती असल्याचा दावा केलाय। त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे फलटणचा सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे। उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची निवड झाली आहे। जिल्ह्यात 6 पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेत, असाही दावा पाटील यांनी केलाय। त्यासोबतच शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी निवड झाली। रामराजे नाईक निंबाळकर गटाने सभापती सोडून उपसभापती घेतलं। पण खरं तर ईश्वर चुट्टीवर सभापती पदाची संधी असताना शिवसेनेने अर्थात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने सभापती सोडून उपसभापती पद पदरात पाडून घेतलं। शिवसेनेने उपसभापती पद मागितलं होतं, असा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला। तर सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केला। या सगळ्या घडामोडीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही गटांमध्ये सेटलमेंट राजकारण झाल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीपूर्वी विरोधात लढलेले हे दोन गट एकत्र येण्यामागे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर असल्याचं सांगितलं जात आहे। पण तसं पाहायला गेलं तर पाटील बंधूंनी मागील 2 दिवसांपासून फलटणच्या राजकारणात बारकाईने लक्ष घातलं होतं। सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे शिवरूपराजे खर्डेकर आणि विक्रमसिंह भोसले या दोघांनाही पाटील यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं। त्यानंतर शिवसेनेनं सभापती पद सोडून केवळ उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। पण याच निवडीनंतर शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी निवडीनंतर लगेचच भाजपामध्ये प्रवेश केला। त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे फलटणच्या राजकारणात कमालीचा ट्विस्ट आला। त्यानंतर लगेचच शिवरूपराजे खर्डेकर यांनीही राष्ट्रवादीच्या फलटण तालुका अध्यक्षाचा राजीनामा दिला। निवडणुकीपूर्वीचे राजकारण आणि निवडीनंतर बदललेलं राजकारण यामुळे फलटणची जनता मात्र सध्या कमालीची गोंधळात आहे। एकूणच काय तर एकीकडे राष्ट्रवादीचं पारंपरिक वर्चस्व, तर दुसरीकडे भाजपाची मुसंडी आणि शिवसेनेची रणनीती, हे सगळं फलटणच्या राजकारणात नवं आणि धक्कादायक पाहायला मिळतंय। भाजपाने मित्र पक्षांना धक्का देत फलटणवर झेंडा फडकवला। राष्ट्रवादी आणि शिवसेना युती असूनही अंतर्गत कलाटण्या झाल्या। सातारा जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांप्रमाणे फलटणमध्येही महायुतीची समीकरणं बदलली। पण आता जिल्हा परिषद सत्तेवर काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा आता फलटणच्या या नाट्यमय राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्या की भाजपाच्या सभापती आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.